कीर्तन प्रवचनच्या वेळेला देवाची घंटी म्हणजे आवाज त्या घंटीतनं बाहेर येऊ नये, म्हणजे देवदर्शन घ्या. कदाचित त्यावेळेला घंटीकडे बघित देव बसलेला नाही, देव इथं ऐकायला बसलेला असतो. आणि त्या देवाला म्हणजे इतका दोष आहे, श्रवणाच्या मध्ये जर विक्षेप निर्माण करील त्याला, म्हणजे पापाचा पर्वत त्याच्या डोक्यावर बसतो. जसं आता म्हणजे ज्या वेळेला गोवर्धन उचलून सगळ्या म्हणजे कोणाचं रक्षण केलं, हो गोपाळांचं रक्षण केलं, तसं जो इथं श्रवणाला बसलाय त्याचं एवढं समाधान असतं. आणि त्यात तो जर विक्षेप आला तर त्याच्या डोक्यावर तो पर्वत बसतो, इतकं वज्ज बसते. मग तो कशाचा असेल पुढे बघा, दोषाचा. आता ते सगळे इथं दोषाचे डोंगर जळतात बरं का. जळती दोषाचे डोंगर, एवढे मोठे डोंगरा एवढे जरी दोष असलं तरी श्रवणात ते जळून निघतात. आणि म्हणून श्रवणात ज्यानं विक्षेप केला ते डोंगर त्याच्या डोक्यावर बसतात, असं त्याचं लक्षण होते. आणि यात काही चूक नाही, खरं आहे. म्हणून त्यावेळेला कीर्तन प्रवचन ज्या वेळेला चालू असतं त्यावेळेला देवाचं दर्शन घ्या. कारण देव तिथं लिंग का प्रतिमा दिठी असं ते देवाचं रूपक आहे. आणि त्यात तसं बघितलं तर देव इथं कळतो आणि तिथं दिसतो. दिसत्याला बोलत नाही, इथं बोलतोय, ऐकायला मिळतंय. आणि इथं अनुभव येतो. आणि तिथं उपासना करावी लागते. उपासना आहे मानसिकतेनं, तिथं सुद्धा दुसऱ्याला विक्षेप चालत नाही. असं आहे सगळं. फार मोठं हे भक्तिभाव, ज्ञान, वैराग्य आणि ईश्वर पूजा हे समजून घेऊनच करावं लागतं. गाणं हे तुमच्या स्वरावर राहतं, लक्षात आलं काय. आणि तो एकदा गाण्यात तल्लीन झाला की त्याला सुद्धा तो गायनानंद जो आहे तो त्या भगवंतानं तिथं दिलेला असतो. परत दर्शन नाही त्यात. तुमचा कायल्या सापासून वरल्या सापर्यंत काय वाट लावायची ती जिची त्याने एकट्याची एकट्याला. इथं समाजाला तारक मारक घटना येतात. म्हणून मारक होईल असं वागू नका, ती काकांची सेवा होईल. आजच्या सेवेला काय आज्ञा कोणाची आहे काय नाही. आपली प्रार्थना झाली. घंटीबद्दल मी बोललो, अवांतर आहे, सोडून द्या, तुम्ही घेऊ नका. गाठीला बांधून घ्यायसारखं नाही, पण विसरायसारखं बी नाही. म्हणजे काय होईल, आपण कुठंतरी कुणाचं तरी चिंतन चाललं, प्रवचन कीर्तन चाललं किंवा वाचन चाललं तर चोर पावलानं, म्हणजे आता ते 13व्यात असं लिहिलंय बघा, स्वामीची निद्रा मोडेल, होय ना. अहिंसेबद्दल जे काही लिहिलेलं आहे, म्हणजे गुरुसेवा किंवा संत सेवा किंवा आता तिथं हलवतील रोमावळी म्हणून अंगण कुरवाळी, नकाची गुंडाळी बोटवरी, म्हणजे ही इतकंपर्यंत ती हिंसा वध होतो. एखाद्या वेळेला एखादा रेडा कापल्याला बरा, खरं भजनात आरडाओरड केल्या वाईट, असं मी सांगून गेलो तुम्हाला. परी हे कळल केव्हा, परी संता सवेवस्था, योग ज्ञानी पैस्ता, गुरुचरण उपासता वैराग्यशी, येण्याची सत्कर्मे अशेशी अज्ञान विरमे, जयाचे अहम विश्रामे आत्मरूप. ज्याचा अहमपणाचा जो भाव आहे, अहमपणाचा म्हणजे मी कोण, मी भागवत मानकर, मी राऊत महाराज. काय राऊत महाराज, कुठल्या झाडाचा पाला, किती दिवस राहणार आहेस, कोणीतरी विचारलं तर मला काय माहिती नाही. मग कसला महाराज तू, म्हणजे आलायस कुठनं, मला काय माहिती नाही. जाणार कोणीकडं, मला काय माहिती नाही. मग इथं आलायस ना, मग संगत कुणाची करशील. देव दिसलेला नाही, कुणी दावलेला नाही. देव शास्त्र वेद बोलून गेलाय, सांगून गेलाय. परोक्षत्वानं जेवढं आपल्याला ज्ञान होतं ते बाहेरचं राहतं का,
अंगभूत असतं. परोक्ष म्हणजे काय कळतं का समाजाला? अपरोक्ष म्हणजे कळल्याशिवाय परोक्षत्वाचं होत नाही. आता परोक्षत्वानं ज्ञानेश्वरी वाचायची झाली तर अपरोक्ष आहे का परोक्ष आहे? शास्त्र, वेद, कथा, म्हणजे गतगोष्टीचं स्मरण, हे सगळं परोक्षनं आहे का अपरोक्षत्वानं? काय परिसंतास व्यवस्था, योग ज्ञानी पैसता. काकांच्या संगतीतच जायला लागेल तेव्हा तू कुठंतरी आम्हाला थोडं कळल. महाराजांच्या संगतीत जायला लागेल. आता तुमचा गाट्याचा हट्ट म्हणजे बाल हट्टच की तो. आता महाराजांनी थोडंफार सांगितला 14 टाळकरी पाहिजेत. म्हणजे आता त्या वाचक बी 14च पाहिजेत, अभंग बी 14च म्हणा की. आणि काय काय कळलंय तुम्हाला अजून त्या गात्यातलं? तुका म्हणे झाली कोंबड्याची परी. पुढे काय लिहिलंय? झालाय पाठ, तुम्ही ऐकलंय सा चिंतन? काय सांगशीला? आहे का तो गाता तुमच्याकडे? आता कुणाचा गाता लावलायसा? काकांचा लावलायसा का महाराजांचा लावलायसा? मग मी काकांच्या गात्यातलं सांगायला लागलोय का महाराजांच्या? महाराजांच्या. पुढे पद सांगा की कुणाकडे आहे? आता 14 वाचकर आहेत ना तुमच्याकडे. मग काय म्हणून हट्ट करता? संतांच्या बरोबर हट्ट करायचा झाला तर तुम्ही सगळ्यांनी म्हणजे देव आहे म्हणून सांगता आणि आम्ही अजून बघितला नाही, आम्हाला देव दाखवा, शोक हट्ट नाही तुमचा. किती जण येतील तुमच्या बरोबर? महाराजांची 14 होती, आमच्याकडे किती आहेत? कोण येणार आम्हाकडे? आणि किती दिवस? काय हाल करून घेऊ नका परमार्थामध्ये. परमार्थ कसा? सहज बोलणे, हित उपदेश करोनी सायास शिकविते. असं कुणाची शिकवण आहे? अशी संतांची शिकवण आहे. आपल्या कधी पदरात पडेल? मग पद पुढचं मध्ये का सुटलं ते यालाच पाहिजे. झाली कोंबड्याची परी, पुढे चुकरी लाभ नेणे. किती उकरायचं? कुठचं आहे ते? लाभातच उकरायला लागले कोंबड. खाणार आहे काय ते? माती खाणार आहे, दगड खाणार आहे, कोळसं खाणार आहे, काय कणच खाणार आहे ना? मग रास कशाची आहे? धान्याचीच आहे. उकरतोय कशात? हो. देव बाजूला कुठं आहे सांगा? आता महाराजांनी दुसरा अभंग लिहिलाय. दीप घेऊन या धुंडीती अंधार, भेटे हा विचार आगटीत. दिवा घेऊन अंधार हुडकाय गेलं तर मिळेल काय? तुमचा अनुभव सांगा. शिकलेलंच पाहिजे परमार्थात असं नाही, न शिकलेलं पाहिजे. कानात मात्र ते शब्द आलं पाहिजेत. व्यवहारातलं समोर आपल्या उदाहरणं म्हणजे संतांनी दिलेलं असतं आणि त्याचा आणि आपला संबंध रोज येतो. अंधार आणि प्रकाश रोज आम्ही पाहिलाय ना. मग अंधार ह्यो कुठपर्यंत थांबतो? कुणाकडे थांबतो? का थांबतो? प्रकाश नाही तोपर्यंत. आणि प्रकाश जर आला तर महाराज एवढा आयर घ्याने जावं म्हटलं तर त्या अंधाराला थांबल, तो फराळाला थांबल, चहा पाण्याला थांबल. नाही आईस्क्रीम आता ऊन लागते म्हणून थांबल का तो अंधार? हो. जा तरी म्हणून सांगावं लागेल काय? बोलवून तरी आणलायसा काय? एखाद्या भजन तो नैसर्गिक अवस्था आहे ती. आणि एकाला एक तारक आहे आणि एकाला एक मारक आहे. अंधाराला म्हणजे प्रकाश मारक आहे, दिव कालावत आहे. राती म्हणून दिवे पडती पहिला व्हावी, वाचून सूर्यासवे शून्य होई. का परमार्थ करायचा? देवाचा अभाव झालाय म्हणून का भाव आहे म्हणून? काय सांगशील का नाही? काय हे कशाला लावलं सांग? आता हे असलं बोलते ना, ह्यातलं तुम्ही ते अर्ध गिर्द काढून टाकता आणि हे म्हणजे तुमच्या मनान छापता. आणि इथं बोलवायला लागले की बोलत नाही सा. एरवी काय तुम्ही मुका आहे काय? नाही. मग तुम्ही त्यात पूर्वपक्ष तयार झाल्यावर जो अनुवादाचा संबंध येतो त्याला साथ का देत नाही तुम्ही? हो. भाव मग अभाव आणि भाव हे कळत नाहीत शब्द अजून, मग कसली गाता वाचायची? तुका म्हणे येते काय प्रमाण? भावाची प्रमाण. बाकीचं दुसरं प्रमाण चालत नाही बरं का.
हे बाकीचं प्रमाण चालत नाही, हे कुठं आणि कुणी संतांनी सांगितले का नाही, माऊलींनी सांगितले का नाही, वेदामध्ये सांगितले का नाही? सांगा, किती वर्ष ऐकता? आणि कोणचं प्रमाण चालत नाही, कुणासमोर चालत नाही? जसा होय ना, अंधार प्रकाशा पुढे चालत नाही, किंवा प्रकाशाची आणि अंधाराची गाठभेट होत नाही. सूर्याचे घरी काय लावीजे वाती वेरे, आता दिवा लावा म्हणतात रात्रीचं. सूर्याच्या घरात कुणी वात लावली, समयी लावली, आणि नाही लावली तर काय तो अंधारात कोंडून राहील. तुम्ही देव पुजला तरच, तुम्ही सांगितलं तरच देवाचा अभाव आहे का भाव आहे, असं मी तुम्हाला विचारले. आणि ते अजून बी सांगाय नाही सा. इथं तर महाराजांचं प्रमाण सुद्धा तुमच्या समोर ठेवलं. हे भावाची कारण. आता एक कशाचा भाव, म्हणजे देवाच्या अस्तित्वाचा, आधाराचा आणि असलेपणाचा भाव असेल तरच. मग नाहीतर मग म्हणता तुम्ही प्रमाण सगळी चाले शरीर कोण बोलवितो हरी. यात हरी आहे म्हणून बोलतोय का, हरी आहे म्हणून पाहतोय, हरी आहे म्हणून चालतोय, हरी आहे म्हणून बसतोय, हरी आहे म्हणून उठतोय का, हरी बिन उठतोय? हरी बिन उठत नाही बरं का. मी तुम्हाला काल एक जण महाराज आला आणि रात्रीचा आला, परवाशी आला, परवाशी, आणि तो म्हणला आगंतुक, म्हणला भागवत मानकर आगंतुक म्हणला. आल्या आल्या बरं महाराज जरा अजातवाद सांगा. माझ्या तरी बाण कुठे ऐकले आणि कुठे अजातवाद बघितलाय. या कपलसच्या गावात सगळ्या लोकांचं 7-12 विचारा मला, अजून ते माझ्या ध्यानात आहे. प्रत्येकाचं ऊस तोडल्यात, प्रत्येकाच्या दारात गेलोय, पावती तेवढी करून आणा. हे गाड्या खरं आहे का खोटं आहे? रामकृष्णाने हे सगळं कराय, पण हे आपल्या अदृष्टातलं स्वधर्माचं म्हणजे जीवन जगण्याचं आणि पाठीमागं हे एक माया भगवंतान लावलेलं कार्य आहे. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत जसंच्या तसं चालतं, आणि अज्ञानानंतर तेच कार्य देवरूपानं समोर येते पुढं. महाराज देव वेगळा नाही बरं का. हा, देव वेगळा आहे. हा, कार्यच देव आहे. आकार्य देव, आकार्य नाही, देवाशिवाय कार्य नाही. आणि ते जे कार्य होतंय ते त्या आता देवाच्याच सत्तेनं होतं, देवच करून घेतो. नाहीतर आपली काय ही भ्रमातली बुद्धी आहे. मी एवढं केलं तेवढं केलं. अरे केलं, येताना काय घेऊन आलायस? काय कुणी काय आणलं इथं? येताना कसा आलायस काय माहिती आहे? बालपण माहिती नाही, झालं नाही म्हणजे झालंय का नाही? मग कसं काय, काय सुख झालं का दुःख झालंय त्यावेळी तुम्हाला? काय घेऊन आलायसा, काय काय इसरून आलासा? काय इथं आल्यावर बाजार करायला लागलासा? इथं आल्यावर बाजार काय तात्काळ? परंपरा त्याला शिकवण आहे, संस्कार आहे. ते जर संस्कार आपण काही घेऊन आलो नसताना सुद्धा आपल्याला लोकांचं बघून, लोकांच्या संगतीनं म्हणजे जीवनाचा समजा वाटचालीचा संबंध म्हणजे धरून जर आपण काय खाल्लांबा धावे पाणी, काय शाळा कॉलेज करावं लागते, आश्रमात जाऊन काय झाडलोट करावी लागते, श्रीगुरूंची सेवा करायला लागते, गाथा वाचायला लागते का ज्ञानेश्वरी वाचायला लागते का पाठीमागलं संस्कार पुढं ढकल? त्यात काय सांगशील याच्याबद्दल? काहीच बोलणार नाही ना. मी तुम्हाला सोडून बोलतोय का तुम्हाला धरून बोलतोय? माझं तुमचं एक आहे का? माझं वेगळं आहे आणि तुमचं वेगळं आहे? दोघांचं एक आहे का दोघांचं दोन आहे? मग दोघांचं जर एक आहे, बोलणं एक असावं, त्याला समाज म्हणलंय. आज सामाजिक कार्य व्यक्तिगत म्हणजे जेवण आहे, भोग आहे. आता घरात मी काय खाल्लंय तुम्हाला सांगितलं, पटलं तर ठीक, नाही पटलं तर तुम्ही काय बघायला आलाय? मी खाल्लेलंच तुम्ही खाता, मी केलेलंच व्रत तुम्ही करता, मी घातलेला शर्ट तुम्ही घालता. म्हणजे तुमचं नाव तेच माझं नाव, तुमचा जन्म तोच माझा जन्म, तुमचं मरण तेच माझं मरण. दोघं एकदमच मिली तर काय कोणी पेटवायचं कोणाला कोणी? म्हणजे या सगळ्या अडचणी या सुरळीत लागाव्या म्हणून जीवन ज्याचं त्याला आहे, आई जिची त्याला आहे, बहीण जिची त्याला आहे, पत्नी ज्याची त्याला आहे, सुख दुःख ज्याचं त्याला आहे,
बुद्धी जिची त्याला आहे, मन ज्याचं त्याला आहे, पाप पुण्य ज्याचं त्याला आहे. मग आता पाप करून जायचं का पुण्य करून जायचं? जाणार तरी सगळीच आहेत, एकदम जातील काय? हे लावलेलं ऊस एकदम चिन्हत सगळ्यांचं जाईत नाहीत, त्याला सुद्धा क्रम आहे. आणि ही तर जन्माला आलेले आहेत, म्हणून येताना काय आणलेलं नाही तुम्हाला, जाताना काय न्यायचं नाही. मग जसं आता हित भांडवल पूर्वीचं आहे का आता करून ठेवलंय आधी? भोग भोग आता भोगाबद्दल जरा बोला. पूर्वीचं आहे का? हा, पूर्वीचं आहे का आता भोगता? पूर्वी हाय असं स्पष्ट बोला की, जरा चोरून का बोलता? चुकलं तर चुकू दे. आणि चुकल कसं? इतके दिवस आता श्रवण करून, इतकी दिवस आता इतकी पारायण करून, आता तुम्ही तरी स्पेशल पारायण करायला लागलाय गात्याचं, मग चुकल कसं? सेवा ही म्हणजे चुकल्याला म्हणजे वाट जसं विचारून तो म्हणजे आपलं शोध होतो. सेवेचं कार्यच असं आहे, जे आपलं विसरलंय चुकलंय तिथंपर्यंत पोचवायचं काम कोण करीत असेल तर हे भजन तुमचं करतंय रामकृष्ण हरी. त्यासाठी हा उपाय आहे, आपल्या स्वरूपापर्यंत नेऊन पोचवणं. आणि तिथं मग म्हणायचं सुखरूप ऐसा हो माझ्या पांडुरंगा सारिका तो. आता दुसरी एक मी तुम्हाला आठवण करून देतो, किंबहुना सोय. पुढचं वाचा बघूया. नाही, ज्ञानेश्वऱ्या प्रत्येकाकडे आहेत बरं का, दुकानदाराकडे सुद्धा आहेत. गिराक बघायचं का ते ज्ञानेश्वरी बघायची? काय दुकानात आता ज्ञानेश्वरी लोकांनी बघितलं महाराज खरा बोलतोय म्हणून त्या दुकानला गिराक जास्त. अशाबद्दल ठेवलीसा काय वाचायबद्दल ठेवलीसा? डॉक्टरच्या टेबलावर गेलं तर तिथं ज्ञानेश्वरी भागवत काहीतरी आहेच, दुकानात ज्ञानेश्वरी भागवत आहेच. एखाद्या राजकीय यांच्याकडे गेलं ते ज्ञानेश्वऱ्या तिथं नाही. तिथं एखादं मंत्रिमंडळ स्थापन करायचं झालं तरी सुद्धा म्हणजे तिथं आधी शपथीच व्हावी. मग आता राजाला सुद्धा जर शपथ घ्यावी लागते. आमची शपथ तर आमच्या देवाबरोबर आपली मनाची आहे. आता शपथ सांगा बघूया, 12व्यात आता बघा, म्हणजे तुम्हाला गात्यातली सांगतो. शपथ आहे का नाही? इथं प्रतिज्ञा आहे ना. आता शपथ नाही सांगत, हे शपथीवर सुद्धा बोलता येतं आणि शपथीवर असावं. हा, ते काय अवधान आहे, कशाला हे करता? तुम्ही प्रवचन करताना तुम्ही आधी म्हणजे अध्ययन करा, म्हणजे कुठेतरी आश्रम झाडा, मधुगिरी मागून ज्ञानेश्वरी वाचा आणि मग लोकांना सांगायला जावा. अगोदर तुम्ही डॉक्टर व्हा आणि दुसऱ्याचा रोग तपासा. तुमच्या रोगाचं तुम्हाला जर निदान लागलं तर दुसऱ्याला तपासा, नाही तर उगच केस पेपर करून पैसे मिळवू नका. लक्षात आलं काय? वाहुणी आपली आण धरी जो अंतकरण, निश्चया साच पण दयाचे नाही. आत्ता चालू झालं काय हे? मगाच्याने ऐकायला येत ना काय? मला आता आवाज बदलला काय? वाढवला काय? बरं झालं. दिवसभर उन्हात काम करतोय महाराज, आणि आताच हे ऊन आणि माणूस कोण मिळत नाही. म्हणजे हे राज्य करते इकडे जरासं थोडंसं सांगतो मी. आणि त्याचे म्हणजे जमा खर्चाची बाग बघितली तर 12 महिन्याचं पीक म्हणजे ऊस, आणि त्यात आऊत खत म्हणजे त्याला रोग पाणी म्हणजे त्याची जोपासना हे बरोबर वेळेत झालं तर ठीक, नाही तर ते खाली बसायला लागले, खचायला लागली जमीन. ती आता भरून कसं घ्यायचं? कुठला हचड उकरून आणून त्यात घालायचा? म्हणजे आता पुरवठी ना शेतकऱ्याचं, शेतातल्या पिकाचाच खर्च निघाना, त्यानं पोट कसं चालवायचं? आणि कोणतरी आगंतुक मध्ये काहीतरी कुठंतरी लगेन येते, बारसं येते, कुठंतरी दवाखाना येतो, कोणतरी आगंतुक भिक्षुक सुद्धा येतो. मग कसं बसवायचं हे? आणि महागाई ही अशा पद्धतीची. मग आता वसूल जास्त करतात का देत्यात जास्त? म्हणजे असं जर बोलायचं झालं तर ही ते तिकडली बाब आहे. फसवणूक आहे, केवळ घोषणा आहेत. मध्ये त्याला मी कायमचं एक लवकर सगळ्यांनी कळेल असं उदाहरण सांगतोय, चिंतनातलं आहे, पण ते राहू दे. आता इथं मला काकांची सेवा करायची आहे.
आणि तुम्हाला काय मी विचारतोय, वाहुणे आपल्या आन धरिजो अंतकरण निश्चय साच पण, ही ज्ञानेश्वरीतली शपथ झाली. गात्यातली काय, वचन न मोडी सर्वता आण तुझी पंढरीनाथा. देवापाशी शपथ आहे आमची, माळ घातली आहे टिकवीन बरं का, इकडे तिकडे वाट दुसऱ्या वाटण चालणार नाही. काय पण म्हणजे हे सगळं नेम जमेला धरून जर बघितलं तर सूर्याच्या घरात जसा मध्ये प्रकाश नेऊन वात लावून नाही लावलं तर काय तो अंधारात राहतो, तर या इंद्रिय आणि विषयाकडे भीक न मागता आपल्याला भांडवल देवानं पुरविलं आहे. आणि तिथं म्हणशील का नाही, राजयाची कांता काय भीक मागे आणि मनाची आजोगे सिद्धी पावे. बरं का, आपल्या मणिमानशी आपल्याला म्हणजे या शरीरात जोपर्यंत प्राण व्यवहार करतो तोपर्यंत पुरल इतकं त्या व्यवहाराला साधन सामुग्री, वेळच्या वेळेला वस्त्र, पाणी, अन्न म्हणजे तुमचा दवा, हे सगळं भगवंताच्या इच्छेनं. त्याला सहानुभूती अक्षरशः मी शपथीवर सांगतो, मी यायला लागलो होतो आता. खरं का खोटं महाराज? तुमच्या कपिलेश्वरला यायला लागलो तो. मला एकदा तुमचा पहिल्यांदा फोन आलाय, त्यानंतर संपर्क आहे. बरं, आता माझ्या पोत्याने वर्तुळ जे बघितलं तर आपल्या गोटांमध्ये एकदा म्हणजे हाड म्हणतात आणि एकदा भाकरीचा तुकडा टाकतात. म्हणजे आता ते हाड म्हणल्यावर पुढे जायचं का तुकडा टाकलाय म्हणून मागं बघित बसायचं. अशा पद्धतीनं आता सेवा दिली. माझा आहे नेम काय, म्हणजे नाही म्हणायचं नाही आणि मुद्दाम द्या म्हणून मागायची नाही सेवा. मी कुठं महाराज आहे, नाही दिले तर कोणावर रुसायचं नाही. म्हणजे काय, आपल्या अदृष्टात असेल तर फसवा फसवी करायची नाही. आता यातनं जर हे नियम चालवायचं झालं तर मग आता मी येतो म्हणले तुम्हाला फोनवर कपिलेश्वरला. तारीख आज 25 पण 24 तारखेला तिकडे भागवत सप्त संपूर्ण झालं. ही पुण्यतिथी आहे संतांची. ते आणि हे परवाशी माझ्याकडे ते जगन्नाथ भोसले आले. कोणचे ते, कुठल्या गावचे, अहमदनगरचे, भेटायसाठी आले. मग तिथनं आमच्यापासून 2 तास बसून तिकडे गेले. घरात बसली येऊन मला बोलवायला पोरं आली. मला वाटलं रोजच महाराज येतात, त्यात कोणतरी असं. आणि मी जरा थांबलो, काढल्याला एवढं तण तरी उचलूया म्हणलं. भांगलतोय महाराज नाही काय, मला लाज वाटत नाही सांगायला. मग ते तण टाकीत बसलो. जरा झाला वेळ. महाराज म्हणले आम्ही तासभर बसलोय तुमची वाट बघित. आणि 2-3 माणसं आलती, तिटवचा एक होता त्यात. आणि मी म्हटलं आता, मग मी गावलो गुन्ह्यात. मग मी म्हटलं महाराज काय करू, बारसनी 12 एकदम आलं. बारसं काय उद्या करता येईल, माझं बोलणं बरं काय, हे कोणाचं बोलणं. खरं 12वं आज चुकलं तर अडचण आहे, आजच्या आज करावं लागतं. ते उद्या 12वं आणि करतो म्हणलं तर कुणाचं काय अधिकार आम्हाला 12वं करायचा. 12वं हे चालून आलेलं आहे. बारशाला मागं मोर तुमच्या मनाचा भाग आहे. तसं मी मग जायचं आहे म्हटलं सेवेला. आणि अशा पद्धतीनं ते लांब होते, त्याने येऊन मिठी मारली. मोठी व्यक्ती आहे आमच्या आळंदीत स्वामींच्याकडं, म्हणजे 24 वर्षाचं 2 तप झालेले आहेत त्यांची गुरुघरात. आणि अशा माणसानं आपल्यासारख्या केर कचऱ्याला जवळ करायचं म्हणजे हे का. त्यांच्यात देव आहे, आमच्यात कोण आहे सांगा. तुमच्यात देव आहे, माझ्यात कोण आहे. दोघांच्यात एक आहे का 2 आहे. म्हणून दोघांचं जरी मरण वेगळं वेगळं भिन्न गावं असली, भोग भिन्न असलं, बुद्धीचा भाव वेगळा वेगळा असला, तर बुद्धीचा आधार म्हणून देव सर्वांचा एक आहे. आणि त्या सर्व व्यापक अशा ईश्वराची सेवा ज्याने केली त्यांना तो अनुभव आलेला आहे. आणि त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्याला ही सेवा करायची आहे. तर आपल्याला थोडंसं म्हणजे हे कळून यायला पाहिजे की आपलं जीवन कसं आहे. मग येताना आपण काय आणलं नाही, जाताना काय नेता येत नाही. मग मध्ये तुम्हाला दुसरा एक अभंग सांगतो महाराजांचा. देह काळाचे
धन कुबेराचे, येते मनुष्याचे. आता सांगा, आणि पुढची पद सगळी तशीच आहेत आता. आता आता पुढं आणि पुष्कळ प्रमाणे सांगता येतील. क्षणोक्षणी ह्याची तरावया पार भवसिंधू. आता हे जर आपण विचार नाही केलं तर घर येणार आहे संग, द्रव्य येणार आहे संग. द्रव्याला बघित जाणार, सोडून जाणार का घेऊन जाणार? तुमची सन्मानाची भूमिका, अवमानाची भूमिका. निंदास्तुती केली तर कुणाची भागवत? निंदास्तुती केली तर कुणाची? कुणाला धरून? काहीतरी बोला की. सोपं आहे महाराज, इतकं काही मी असं सांगित नाही तुम्हाला की स्वसमान सत्तावान धर्मीच्या ठिकाणी असणाऱ्या स्वविरोधी धर्माचा प्रतिक्षेप होतो म्हणजे काय होतं हे चांगल्या पंडिताला सुद्धा काय कळत नाही. हे शास्त्रवचन, आणि शास्त्रवचनामध्ये म्हणजे तिची प्रक्रिया करायची झाली तर पाहुण्यांना कंटाळा. सांगा मग कुणाला धरून निंदास्तुती? अहो देहाला धरून. देह तुमचा. आता मी तुम्हाला सांगितलं, देह काळाचे धन येतं मनुष्याचे. आता ह्या पदाचा अर्थ ते विचारताना म्हणजे चुकबुल होती का नाही? कुणाची? श्रोत्याची. का होती? श्रोत्याला हेतू कळाय नको कुणाचा? प्रवचन कीर्तन कुणासाठी होते? तुम्ही आता येतं उद्या काहीतरी फणसाची भाजी करणार आहेत वाटतं महाराज, उद्याला बोलवीत नाही तर आम्हाला. आता कोणासाठी? हे देहासाठी. म्हणजे देह तुमचा काय? मग देहाची स्तुती करतील नाही तर निंदा करतील. तुम्हाला लागेल काय? तुम्ही म्हणजे देह काय? जयाचे ओवीचा संबंध असा आहे, अहम विश्रामे आत्मस्वरूपी. अहम म्हणजे अहंकार, सर्वांच्या हृदयदेशी, मी अमुकाजी ऐशी, बुद्धी स्फुरे हारणीशी, ते वस्तुगामी. मी कुणाला धरून? आता अज्ञान आणि ज्ञान, भाव आणि भक्ती, होय ना, दोन्ही एके ठिकाणी पाहिजे. म्हणजे तिथं अज्ञान राहील काय? ज्ञान तरी राहील काय? अज्ञान सापेक्षित ज्ञान आहे का ज्ञान सापेक्षित अज्ञान आहे? आधीचं कोणचं यातलं? काहीच चिंतन नाही तुमच्याकडे. रोज ऐकता कसं काय? मला बी वाटते ऐकत्यात, रोज सांगतोय मी आणि मला जमत गेले, आणि तुमच्या झोळीत काहीच नाही. म्हणजे काय बांधून आणलंच नाही सा काय कुठनं? मग घ्याय नको काय? मध्ये आधी अज्ञान का ज्ञान, एवढा साधा आणि सोपा शंकेचा संबंध आहे समोर. काय उत्तर दिशेला त्यावर चिंतन पुढे राहते. तुम्ही अज्ञान आधी म्हटलं तर आधी अज्ञान कसं असेल? हे असंच आहे, आधी प्रकाश का आधी. आलटून पालटून आहे महाराज, दोन्ही एकदम नाही. ते म्हणजे ज्ञान निवर्तक अज्ञान आहे, होय ना? का ज्ञान अज्ञान निवर्तक ज्ञान आहे? तर अज्ञान आहे म्हणून ज्ञानाची गरज आहे. आम्ही रोग घेऊन आलो तर मग वैद्याला हुडकायला पाहिजे. मग रोग आल्यावर जर आम्हाला म्हणजे वैद्य तो वैद्यानं सांगितलेले औषधं गोळा करायला लागतात, तेव्हा अज्ञान सिद्ध झालं तरच ज्ञान. मग अज्ञान सिद्ध आहे काय? अज्ञान वास्तव आहे का कल्पित आहे? देह कल्पित आहे का? देहामुळं ममत्व आहे, अहंकार आहे. देह कल्पित आहे का वास्तव आहे? एवढं सोपं आणि एवढा वेदांत आणि इतकं म्हणजे हलकं 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 तुमच्या समोर आलं तर तुम्ही बोलू शकत नाही. गुरुजी सारखे इथं बसल्यात, आणि पुण्य तिथी कुणाचे आहे? संतांचे आहे. संतांनी काय केलं? काय केलं? काकांनी काय केलं? चिकोल तोडीला, पोहार तोडीला का देवाला हात मारली? कोणतं केलं काकानी? आम्ही काय करायला लागला? काकासनी समजून घ्यायचं झालं तर काय पाहिजे? कुणाचं भजन केलं? मीच होणे पांडवा, करती माझी सेवा, नवलाव तो असावा. सांगे ऐक. आता हे जर ऐकायचं झालं, बघायचं झालं तर नवल आहे तिथं. नवल काय? मग खाली पोहार आलं तरी हो, म्हणजे चिखल हा स्वभावता छंदानं तुडवला जायचा, आणि त्यात भजन हे स्मरणाचं होतं. भान कुणाचं होतं? भजनाचं होतं. भजनाचं तरी भान राहिले का? नंतर मी भजन करतोय असं तरी राहिले काय?
आता म्हणजे देवात ज्ञान आहे का अज्ञान आहे? ज्ञान अज्ञान नाही तसं ज्ञान पण आहे. हा, अज्ञान नाही तर सिद्ध झालं तर ज्ञान तरी कुठं आहे? हे अज्ञान निवर्तक व्यवहार आहे. हा व्यवहारिक सत्ता, पारमार्थिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता, सत्ता तीन आहेत का एक आहे? पारमार्थिक सत्ता म्हणजे कसे आहे? ब्रह्मभाव साचोकारा म्हणून येतात. घन अज्ञान सुसुप्ती जो बीजांकुर भाव म्हणती, काय असा जो संपूर्ण भाग आहे तिथं, आता त्याला ब्रह्मभाव साचोकारा खऱ्या अर्थानं ब्रह्म म्हटलंय माऊलीनं. पर तिथं राहत नाही, न येता स्वप्न जागरा ब्रह्मभाव साचोकारा म्हणून येतात. मग तिथं राहत नाही, मग कुठं आला? स्वप्नात आला. मग तिथली पारमार्थिक सत्ता नीट ऐकून घ्या, त्याला पारमार्थिक सत्ता म्हणायचं. मग आता पारमार्थिक सत्ता त्याला जाणीव नेणीव तुमचा हरिपाठ कुठं? भगवंती नाही, देवा जाणीव बी नाही आणि नेणीव बी नाही. देवाला आता आम्ही जागा करायला लागते म्हणून मग त्यांच्यात भक्ताची जाणीव आहे का नाही देवाला? भक्ताची जाणीव का देवाला आहे? काय सांगशीला? देव कसा आहे? साकार आहे का निराकार आहे? ईश्वर कसा आहे? साकार आहे का निराकार आहे? आणि जीव कसा आहे? साकार आहे का निराकार आहे? हे तीन घटक आहेत नाही. देव इति त्याला ब्रह्मरूपता म्हटले, आत्मस्वरूप म्हटले. ईश्वर याला म्हणा म्हणजे साकार होऊन सर्वांच्या साक्षीत कार्य करतो. पाप पुण्याचं कार्य हातात आहे, नियामक आहे, तो शासक आहे, म्हणजे फल देतो पाप पुण्याचं. नाहीतर असं म्हणता आलं नसतं, हे माऊलीन लिहिलंच नसतं. मग काय कसं? चौथ्यातली एक ओवी वाचा बघूया. अधर्माची अवधी तोडी, दोषाची लिहिली पाडी, सज्जना करवी गुढी सुखाची उभी. आता इतकंच काय? मी मारिले तू निवटी, हे चिंतन चालू आहे आता 2-3 महिने. एका या छोट्याशा पदाचं चिंतन आहे. पूर्वपक्ष तयार होतो यात, आणि पूर्वपक्ष असा म्हणतं, आता यावर अजून कुठल्याही आश्रमात मध्ये या पदावर पूर्वपक्ष ज्याने ज्ञानेश्वरी छापली त्याने सुद्धा त्यात काय सार्थ म्हणून लिहिलेला नाही शब्द. मी तुम्हाला पूर्वपक्ष तिथं कसा झाला ते मी सांगतो. ऐकणारी कोण असतील पटीची, ही मोठ्या पैलवानांची कुस्ती आहे. ढिल्या लांगाचा पैलवान इथं टिकत नाही, नाहीतर मग मार खावा लागतो. असं आहे त्याचं. अर्जुन पुन्हा म्हणतो असं देवाला, तू जर देवा मला असं शिकवतोस, मी मारिले तू निवटी, हे बरोबर आहे तुझं. चाले शरीर कोणाचे सत्य, कोण बोलवितो हरिवी. बरोबर आहे. असं जरी असलं तरी तू मारलेस आणि मला काय सांगतोस निवटी म्हणून, असा अर्जुनाचा पूर्वपक्ष आहे. मग आता अर्जुनाला अधिकार आहे का नाही अनुवाद करायचा? दोघांचं बोलणं आहे नाही, सलोक्याचा आहे का मध्ये वादाचा आहे? सलोक्याचा आहे. शिकवण तिथं सलोका असतो, आणि वराचारी वरचढ ईर्ष्या तिथं वाद असतो. वाद म्हणजे भांडण नव्हं, आपलं मत दुसऱ्याचं मत खंडन करणं आणि आपल्या मताचे मांडणी करणं, ह्याला म्हणजे खंडन मंडन असा पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष असा वाद असतो. वाद किती प्रकारचे? वाद किती प्रकारचे? आरंभवाद आहे, परिणामवाद आहे, म्हणजे काय जीव शिव सृष्टीवाद आहे, दृष्टी सृष्टीवाद आहे, आणि विवर्तवाद आहे आणि आजातवाद आहे. 6 शास्त्र आहेत, 6 वाद आहेत. 6 शास्त्र म्हणजे विचार आहेत, आणि ते विचार म्हणजेच वाद आहेत. म्हणून शास्त्र सांगे वादावाद, मुके अर्थ तो गोविंद. मध्ये प्रतिपादना माझी वेदू, तो मी म्हणे गोविंद. म्हणजे त्यात
वादात सुद्धा गोविंदाचा आधार असल्याशिवाय वाद करता येत नाही. म्हणजे कुणाची सत्ता आहे? त्या भगवंताची सत्ता आहे. सांगा मग आता तरी काय सांगशील? अज्ञान ज्ञान हे ते अज्ञान ज्ञाने नेले, म्हणून कीर्ती मुखत्व आले. सर्पत्व का दोरा, दोरोची मूळ धनुर्धरा. कसं म्हटलंय 15वा सांगतोय मी, ह्याच श्लोकावर सांगितलेलं. आता संत असं व्यवस्था, योग ज्ञाने पैसता, गुरुचरण उपासता वैराग्यशी. तिथं पुढे जरा जाऊन ज्ञानेश्वरी सरळ वाचलेसा तर ही ओवी वाचाय तुम्हाला गावल. सर्पत्व का दोरा म्हणजे ज्ञान अज्ञानाचं खंडन कसं केलंय बघा. तुम्हाला विचारित बसलो तर मी सुद्धा अडचणीत जाईन. का तर तुम्हाला नाही गावलं, ते एक गावलं नाही दुसरं सुचवायला पाहिजे, आणि ते बी नाही सापडलं तर मग किती खुर्पी बदलून कुठं पात भांगलून होती काय. हातात ताकद बी पाहिजे, नुसती खुर्प्याला धार लावून काय करायचं. म्हणजे ज्ञानेश्वरी सांगून काय करायची, सांगितली त्याला ती आकलन व्हायला पाहिजे. नाही आकलन झाली तर पोळी बघायची, पोळी खायची का पोळी बनवायची. बघणारी दाखवणारी पोळी वेगळी, पोळी खाणारी वेगळी, आणि पोळी तयार झालेली करणारी प्रक्रिया वेगळी. आता जी पोळी तयार करायची आहे तो बघित बसेल काय तो घटक. कारण पोळीचं पूर्ण जाणीवेतलं भाव प्रक्रिया म्हणजे वृत्तीवर थांबलेलं आहे. हाताला वळण आहे, होय ना. पोळीचा अंदाज आलेला आहे, त्याची प्रक्रिया बरोबर बसते आणि पोळी तयार होते. आणि पोळी बघणारा आणि त्याला काहीतरी असलं तर खाईल काय तो. छान आहे पोळी, काय म्हणतोय मग साखर आहे हो, हा नको म्हणते. आणि पोळी खाणारा काय बघ पोळी म्हणजे करून बघा. तसं ऐकायला बसता आणि त्या ऐकणाऱ्यासाठी पोळी कोणासाठी, करणाऱ्यासाठी का जेवणाऱ्यासाठी. आता पोळीचं प्रकरण, पोळी कोण सुगरण पाहिजे बरं का. सुगरण आणि उदार, उदार आणि सुगरण हे दोन्ही घटक एके ठिकाणी बसतील आणि रसज्ञानही जेवणार पाहिजे. त्यात रसाविष्काराचा संबंध पाहिजे. आणि जेवायला बी नाही वाढील ते नको नको म्हणल्यावर तुला बळी कशाला. मग आता एकही पदाचा जर संबंध आपल्याला कळत नाही तर तुम्ही काय ऐकता. मग काय सांगायला पाहिजे. मग त्या इंदुरकराला आणून बोलवून कीर्तन करायला पाहिजे. नाही तर मग एखाद कुठलं तरी बाहेरचं पद सांगितलं. मग इथं तर ज्ञानेश्वरी आहे, ज्ञानेश्वरीला अडचण आहे. माऊलीला महाराजांनी म्हणजे काकांनाही अडचण आहे. संतांच्या समोर संतांचाच विचार प्रगट झाला पाहिजे, नाही तर आपलं बडबड ठरती बरं का. म्हणून मग कीर्तनकार आले काय झाले, वेळ झालाय हाय नाही त्यांना अडचण नको बरं का. म्हणजे मी तुम्हाला थोडं सिद्धांत सांगेनच. म्हणून सर्पत्व का दोरा, दोरोची मूळ धनुर्धरा. तैसा ज्ञानाज्ञानाच्या संसारा मियाची सिद्धू. सर्पाला आधार कुणाचा, दोरीचा, आणि दोरीला आधार कुणाचा, काहीतरी लांबट पदार्थ पडावा. आणि आपल्याला सर्पाचा अध्यास घडतो. आपण झरझरतो, उडी मारतो, घाम फुटतो. म्हणजे चावला काय, कंदील आणतो, बत्ती आणतो, काहीतरी साहित्य आणतो, म्हणजे पळून गेला काय, मांत्रिक आणतो धरून न्यायला. बघतोय तर काय किरडू तरी कापडाचे, लहरी येत होत या साचे. हा वाऱ्यानं हल्लं आणि ते खरं वाटलं. इतका उद्योग त्यानं केला आणि पुन्हा हातात काहीच नाही. भीती भय कंपादी दोष हे ह्या अनुकूल प्रतिकूल म्हणजे शरीराचा भाव आणि हे संसाराचं लक्षण आहे. आणि याच्यासाठी हे सगळं ज्ञान आणि अज्ञान म्हणजे अज्ञानच नसतं तर ज्ञानाची काय गरज. म्हणून आता त्या ठिकाणी म्हणजे सांगा ज्याचं अस्तित्व त्याला काय म्हणायचं. झोपल्याला माणूस उठल का नाही, झोपलाय म्हणल्यावर उठणार.
मेल्याला माणूस उठेल का नाही? उठ बाबा उठ म्हणल्या उठ म्हणतात का नाही? बोलवितात का नाही त्याला? बोलतो का? मग कोणचं उठतंय? झोपलेल्या माणसाचं का उठतं बरं? सोपा शब्द सांगतो तुम्हाला, अखंड वेदांत आहे. अखंड म्हणजे पुरापार जीवसृष्टीची उत्पत्ती झाली त्यावेळेपासून ईश्वराच्या वाणीतनं जो बाहेर पडलाय त्याला वेद म्हटलंय. 4 वेद आहेत असं. आणि त्याचा विस्तार म्हणजे संतांनी केलाय. व्यासाने त्याच्या सूत्ररूपानं ब्रह्मसूत्र लिहिलं आणि शंकराचार्यांनी सूत्रभाष्य लिहिलं, त्याच्यावर भाष्य लिहिलं. आणि भगवंत अर्जुनाला गीता रूपानं ते अध्ययन सांगितलं. हे सगळं महाभारत आहे. मध्ये महाभारतम असं त्याचं लक्षण होतं. या महाभारतामध्ये म्हणजे 18 अध्यायाची जी गीता आहे ती भगवंतानं अर्जुनाला सांगितली. आणि त्यातला म्हणजे फार मोठा संबंध आपल्या प्रत्येक वचनामध्ये येतो. लोके शजन शट पद रोहर हा पेपीयमानम मुदा असं एक पद आहे प्रार्थनेमध्ये. तिथनं पुढं बघा, 1-2 पद वाचा बघूया, तुम्हाला पाठ आहे. पेपीयमानम मुदा भूयात भारत पंकजम कलिमल प्रध्वंसिन श्रेयश मुक्कम करोती वाचालम. आता कसं बोलता बघा, इथं मुका बोलतोय बरं का, पांगळा चालतोय बरं का, परमार्थ आहे. आणि किवंड्याला ऐकाय मिळतंय, आंधळ्याला दिसतंय, आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय. तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे, नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या सुख देईल विसावा. सेवा मात्र घडली पाहिजे. आणि मग तदाकार जर आपली वृत्ती राहिली तर आपल्याला सगळ्या शक्तीनिशी तो पुरवणारा. ज्ञान तरी कुणाच्या घरचं, अज्ञान तरी कुणाच्या घरचं. आणि प्रकाशाला तर म्हणजे अंधार राहील. आणि ते ज्ञान जर देव भेटल्यानंतर, आणि ज्ञानाची अपेक्षा, देव अज्ञानाने युक्त का ज्ञानाने युक्त? म्हणजे अतीतच म्हणावं लागेल. ज्याला वचन लागत नाही त्याला अनिर्वचनीय ख्याती लागते बरं का. जिथं जो पदार्थ नाही म्हणता येत नाही, आहे म्हणता येत नाही, त्याला अनिर्वचनीय म्हणजे त्याला काय अनिर्वचनीय शब्दानं बोलायचं नाही. त्याला आहे बी म्हणायचं नाही आणि नाही बी म्हणायचं. एक गोष्ट सांगू तुम्हाला, जुनी गोष्ट आहे, 1-2 शब्दात सांगतो. एक राजा विजयी झाला आणि एक विजयी झाल्या म्हणल्या त्याला त्याचं आक्षण सगळ्या गावच्या नगरीच्या लोकांनी केलं. आणि त्याला प्रत्येकाला म्हणजे ओवाळायला सांगितलं. आणि ते मग सगळ्या नगरीतल्या आया बहिणी वगैरे सगळ्या आरती लावून राजाला एक 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 अशी वळ दर्शनाची बारी अशी ठेवली. आणि राजाला ओवाळायचं आणि त्या आशीर्वाद द्यायच्या. काय? एडा पेडा टळो आणि बळीचं राज्य येऊ असं म्हणायचे. त्या राजाला त्याचा अर्थ कळायचा नाही. ते म्हणायचं मी विजय झालोय, पराजय आता माझा नाही, मी म्हणजे शत्रूला जिंकून आलोय आणि बळीचं राज्य येऊ म्हणतात. म्हणजे माझ्यापेक्षा आणि कोणतरी बळी आहे. आणि मग ते 2 फटकं मारायला लावायचे प्रत्येक जण. ते राजाला ओवाळायला गेली आणि ते म्हणजे आता जसं म्हणजे अडचणीचा मुद्दा आहे, वाढते, मी सांगू शकत नाही सगळं. आता लाडक्या बहिणीचं प्रकरण जसं आहे, कुणाला मिळालं कुणाला नाही, अशातला एक भाग विनोदाचा चिंतनात घेता येईल. पण सुरमतीत यायची एक म्हातारी त्या चौकटीला धरून उभा राहिली. ती बी निघाली आत जाईल. ते तोंड वाकडं करून बाहेर जर मध्ये येत असल आरती ओवाळून, मग काहीतरी गौण आहे. आणि तिनं जाणून घेतलं आणि तिचा नंबर आला. ती गेली आरती घेऊन, मग ओवाळायला लागली. आरतीनं ओवाळलं
आणि माझ्या बाबाला हे बी म्हणू नये ते बी. आणि माझ्या बाबाला ते बी म्हणू नये म्हटली. म्हणजे इडा पिडा टळ आणि बळीचं राज्य हे हो, यातली इडा पिडा बी हे बी नको आणि बळीचं राज्य हे बी नको. म्हणजे काय, काही न बोलता आली, तिला बक्षीस दिलं. तसं देवाला काय म्हणायचं? देवाला लपलेला म्हणायचा का प्रगट म्हणायचा? देवाला माझा म्हणायचा का लोकांचा म्हणायचा? देवाला नाव कोणतं ठेवायचं? काय तरी ही सगळी नावं कुणाची आहेत? सगळं रूप कुणाचं आहे? देव प्रगट आहे का जीव प्रगट आहे? जीवाला काय सत्ता आहे? देवाला पारमार्थिक सत्ता आहे. देवाला प्रातिभाषिक सत्ता आहे का? प्रातिभाषिक सत्ता म्हणजे कुठं निर्माण होते? स्वप्न तुम्हाला पडतंय भागवत महाराज? आणि कुणाला स्वप्न पडतंय काय? सगळ्यांनी पडतं. सगळ्यांनी पडतंय. हे सगळ्यांचं प्रवचन आहे बरं का, सगळ्यांची सेवा आहे. स्वप्न सांगता का धावता? धावा की जरा. स्वप्नात जिलेबी लागली, नोट लागली, लॉटरीचं तिकीट लागलं, नाहीतर एखाद्यामध्ये निवडणुकीत जिंकले, म्हणजे असं काय तुम्हाला धावता येईल काय? हे घडणार का नाही? सगळं तीर्थयात्रेला जाऊन रामदर्शन झालं म्हणजे स्वप्नातलं प्रवास आहे तिथं. काय हा पाय दुखती धनंजय, स्वप्नोनी जागृती येता काय? पाय दुखती धनंजय, काय जागा झाला? जिथं झोपलाय तिथंच आहे का दुसरीकडे आहे? मग स्वप्नात जे काही निर्माण झालं ते कुणाचं कार्य? कुणाचं कार्य? मनाचं कार्य. मनानं काय केलं? मनानं म्हणजे दिवसभर काही चिंतन केलेलं असेल, ते गाढ झोपल्यावर या शरीराला ते कोणत्या सत्तेत गेलं हे शरीर? पारमार्थिक सत्तेत. आणि मन गेलं प्रातिभाषिक सत्तेत. मन कल्पित आहे नाही, मन कल्पित देशांतरे असं माऊलीचं म्हणणं आहे, संतांचं म्हणणं आहे. मन कल्पित देशांतरे मनी प्रकाशुनी नरे. मनाच्या प्रकाशानं एक मंदिर निर्माण झालं, गाव निर्माण झालं, एक घर निर्माण झालं, एक नगरी बाजार निर्माण झाला. आणि तेथे काय करायला लागलं? ते हिंडायला लागलं. मन कल्पित देशांतरे मनी प्रकाशुनी नरे, मग तेथे आदरे हिंडे देश. आदरानं आवडीनं हिंडायला लागले. आणि म्हणून त्याला जे जे काही भेटलं ते सांगते बरं का. इथं अमका भेटला, तिथं तमका भेटला, तिथं मी विजयी झालो, तिथं माझा पराजय झाला, तिथं माझ्या पाठीमागं कोला लागला, तिथं साप भेटला भयानक सुद्धा. हो, पण ते धावता येतात काय? म्हणून प्रतीती मात्र सत्ता, स्वप्न त्याचे नाव. नकळीची माव रोहिणीची. ते मायावी आहे सगळं. फुटवणी पडे तो मृग वाढवी हाव, जसं उकर भूमीवर पाणी दिसतंय होय ना. मृगजळाची तळी, दुरुणीची न्याहाळी, वाचुनी साळी केळी लावीशी काही. म्हणून मन हे त्या सूक्ष्म शरीराचा एक भाग असलेल्यामुळं त्याला हे पाय लागत नाही चालायला. कुठंपर्यंत जाते? आकाशाला गवसून घालून येते. आणि तिथंपर्यंत जातं बरं का. एखाद्या वेळेला म्हणजे तुमचा हरिपाठ चालते, तुमचं एखादं कार्य चालतंय, आणि एखादी व्यक्ती आपली आवडती मित्र असेल, नाहीतर पैसा असेल, नाहीतर एखादा सन्मान असेल, म्हणजे तिथं नसतो तो घटक झालेला असेल, नाहीतर व्हायचा असेल होय ना. नाहीतर आता उद्याच म्हणजे 27 तारखेचे कार्यक्रम असतील, कोण माणूस नसताना तिथं मन जाते का शरीर जाते? शरीर असते पात्याला भांगलीत. कुठं असेल तिथं जेवण करीत, कुठं असेल तिथं टाळ वाजवीत. पर मन कुठं तरी जात आहे. ते तुम्हाला घेऊन जात आहे का एकटंच जाते? हा, ते त्याचे ते जाते. इथला बाजार इथंच असते. आता जे ज्या जाग्यावर गेलं तिथली काय मिठाईची पिशवी एखादी इथं आणून वारकऱ्याला वाटतंय का रे येताना बिरकामच येतंय? मग मन भरीव स्वरूपाचा आहे का पोकळ आहे? मन कसं? मन तुम्हाला आहे का नाही कुणाला? म्हणजे मन नाही असं कुठं जीव? म्हणजे जीव दशा कोणी भोगायला लावले? आता सांगतो, मनाचं थोडं सांगतो महाराज.
इंद्रिय आणि बुद्धी माझारली संधी रजोगुणाचे खांदी तरळत असे. कुठचं राहिलंय ते? इंद्रियाच्या आणि बुद्धीच्या मधल्या संधीत राहते. इंद्रिय कुठं आहेत? डोळा इथं आहे, म्हणजे होय ना काय, वाणी इथं आहे, कान इथं आहेत, हात पाय हे सगळे का ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय या 10 इंद्रियामध्ये राज्य करतं ते. आता त्या इंद्रिय आणि विषय, विषय कुठं आहेत? बाह्य देशात आहेत. डोळ्याचा विषय दृश्य आहे, मंदिरापर्यंत जायला पाहिजे तेव्हा देव दिसतो. म्हणजे कानाचा विषय हे माईक आहे, त्या करण्यापाशी जायला पाहिजे तेव्हा ऐकाय मिळते. मग आता प्रत्येक विषय जर असा आहे फुलापाशी जायला पाहिजे तेव्हा ना या घ्राणेंद्रियाला गंध मिळतो. मग हे सगळं त्या इंद्रियाच्या आणि विषयाच्या संधीत मन आहे आणि ते तिकडंही जातं विषयाकडं आणि इकडं इंद्रियात बी जातं. कोण एक अवसरी रेगोणी नेत्राचे द्वारे मग रूपाचे डोंगरही हिंडे जैसे. हे मनाचं कार्य आहे. आत्मा आपुले विस्मृती आपणच होणे प्रकृती सारी का गमवणी पडती तेशीच भजे. त्या उपाधीलाच भजतो तो, उपाधीलाच आपलं मानतो आणि म्हणून ते मन असं हे करतं आणि तिथंपर्यंत जातं. बुद्धीचं तसंच आहे. आणि जर असं हे मन आहे रजोगुणाचे खांदी तर निळीमांबरी मृग कृष्णाला हरी वायाची फरारी वावमान शुक्र शोणिताचा सांदा मिळता पाचाचा बांधा वायू तत्व दशदा एकच झाले. वाया मन हे नाव. मन कसं आहे? मनाला मन हे नाव सुद्धा म्हणजे मिथ्या आहे, वास्तव नाही. तो पदार्थच जर लटका आहे तर त्याला मिळालेलं मन हे नाव सुद्धा लटका आहे. मग लटक्यानं एवढं केलंय बरं का. लटक्यानं काय काय केलंय आम्हाला जीवच्या. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव जयाची निसंगे ब्रह्मभाव भ्रांतासही. भ्रांत म्हणजे जीवाला मध्ये भ्रांती निर्माण करून जयाची निसंगे ब्रह्मभाव भ्रांतासी असं जर लक्षण केलं असेल तर मूळचा ब्रह्मरूप असणारा जीव माझे जीवदशा भोगायला, ब्रह्मरूप असणाराच तो जीवदशेला येतो. हे कोणामुळे झालंय? तर ह्या मनामुळे झालं. मन आम्हाला आहे का नाही? मनाला काय वाटतं? म्हणजे कापड बरं वाटतं, बरं दिसेल ते. मनाला काय वाटतं? फिरून रस्त्यावर यावं. मनाला काय वाटतं? आपल्याला सगळ्यांनी मानावं. मनाला काय वाटतं? त्याला काय विचारायचं, जाऊन तिकडे. म्हणजे हे जर असं त्याला तुच्छ मानित असेल तर ह्याला कोण मानेल? म्हणजे हे सुखदुःखाचं भांडवल निर्माण कुठनं झालं? मनातनं झालं. बुद्धीनं निर्णय घ्यायला पाहिजे. बुद्धीच्या ताब्यात मन का मनाच्या ताब्यात बुद्धी? बुद्धीचं कार्य वेगळं आहे. ज्ञानेश्वरी आहे का कादंबरी आहे? पाप आहे का पुण्य आहे? सुख आहे का दुःख आहे? हिताचं आहे का घाताचं आहे? माझा आहे का लोकांचा आहे? धर्माचा आहे का परधर्माचा आहे? हे निवाडा कोणी करायचा? बुद्धीनं करायचा. अहंकारानं बांधले घर मी, आमचं शात, माझा सप्ताह, अशी चाल म्हणा. मी एवढं दिलंय, माझं नाव 1 नंबरला द्या. नावासाठी दिलंय का देवासाठी दिलंय? म्हणजे द्यावं कुणासाठी? मला एक कल गाव सुंदर वाटलं. एक आत्मापूर शेवेला गेलो, तिथं बी असंच केलं त्यांनी. मला राबवून घेतला जास्त. महाराज आले आणि बसले बाजूला आणि जवळजवळ 1.5 तास बडबडायला लागले मला. 1.5 तास चिंतन केलं आणि त्या 1.5 तासामध्ये म्हणजे आणि मी सांगा म्हणतात. आता काय सांगू म्हटलं, मला जरा दिवसभर पाय दुखतात, आता सोडा. आता तुम्हाला सुद्धा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे माझी. काय काय सांगितलं मी आता तुम्हाला? काय सांगितलं? काय? बुद्धीनं निश्चय करावा आणि अहंकाराने काय करावं? माझं म्हणावं पंक्तीला. म्हणजे देवासाठी द्यावं का नावासाठी द्यावं असं मी तुम्हाला वचन सांगितलंय. काय सांगायचं कीर्तनात? सगळं शास्त्र तुम्ही वाचता, तुमच्याकडं ज्ञानेश्वरी आहेत, गाथा आहे. मग त्याचा व्यवहार कळत नसेल तर व्यवहारातलं अगदी साधं सोपं तुमच्या आणि माझ्या समोर अनुभवाचं पाहिजे. आपण कुणाला म्हणून देतोय? देवाला म्हणून देतोय. असं गाव बघितलं ते
प्रत्येक माणसानं तिथं वर्गणी आणून दिले. मग ते बघितलं मी त्यानं वर्णन केलं. म्हटलं तुमचं गाव बरं आहे, परमार्थाला अनुकूल आहे. का बाळूमामानं सगळ्यांच्या आत अंतकरणात मागितलं तरी सुद्धा लवकर निघत नाही पाकिट. वर्गणी मागायला लागू नये असं गाव बघितलं मी रात्री. सगळे आणून मंदिरात त्या माझ्या त्या 1.5-2 तासाच्या कालावधीत सगळ्यांनी, आणि मी सुद्धा म्हटलं इथं पडदा लावा की म्हणजे मला निवांत सांगता येईल. तुम्ही त्यांच्याकडे बघता का माझ्याकडे बघता? त्यांचं पैसे दिसतात तुम्हाला का माझा शब्द ऐकू येतोय? असं सुद्धा मी तिथं बडबडलो. कारण त्यांचं जर लक्ष तिकडं विचलित झालं, कोण काय घेऊन आलंय, तर मी सांगून बडबडून तरी काय करायचं? असा कोरडा अहंकार आहे आमचा. हे मंदिर माझं, हे घर माझं, म्हणजे ही सत्ता माझी, मी ह्यात अमका आहे तमका आहे, मी पुरुष आहे स्त्री आहे, माझं हे म्हणजे हे जड हळूत हे माझ्या आज्ञेत राहायला पाहिजे. आता प्रत्येकाला असं वाटतं. त्याला अहंकार म्हणावं. आणि चित्ताला दुसरा विषय नाही, म्हणजे माझे चित्त तुझे पायी. तर असे चतुष्टयानं अंतकरणानं जर हे केलं, ज्याला प्रातिभाषिक सत्ता आहे, होय ना, सूक्ष्म शरीराला सत्ता कोणची आहे? प्रतीती मात्र सत्ता. सारखं ज्या बुद्धी म्हणते काय, ते बुद्धीशिवाय कार्य होते काय? पुढं घटक आला म्हणजे सर्पत्व का दोरा, दोरोची मूळ धनुर्धरा, असं आपण म्हटलो ना. हार निळ्याचा दुसरा, या बुद्धी हातू घातला विकारा का, म्हणजे काय म्हटले तेच हरिको आणि दरारा सरिसा चुटी. दो नीलमण्याचा हार आहे म्हणून हात घातला, आणि तो होता पण टी-शर्ट पेशाचा मध्ये नाग, आणि तो वळवळल्याबरोबर हारच्या आधी वाटला, उचलून घेतला, वळवळल्याबरोबर टाकून दिला. हे कार्य कोणी केलं इतक्या जलद? बुद्धीने केलं. बुद्धी पदार्थाशी निगडीत आहे का परमात्म्याशी एकरूप आहे? मगाशी तरी पोळीचं उदाहरण सांगितले. भानावर राहिल्याशिवाय पोळी बनता येत नाही. भानावर राहून म्हणजे हे सगळं बघावं लागतं. सांगा, पदार्थाशी निगडीत आहे का परमात्म्याशी? पदार्थाशी जर निगडीत नसल, पदार्थातनं म्हणजे परमात्मा जर पदार्थ पुढे आले, साप येऊन दे नाहीतर हार येऊ दे, हार असला तर म्हणजे अनुकूल आहे, आणि सर्प असला तर प्रतिकूल आहे. अनुकूल प्रतिकूल जर कळतंय ज्या बुद्धीला, त्याला हे माझा देव आहे हे का कळत नाही. आणि हे कळतंय कुठं? तर संता सव्यवस्था योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासता वैराग्यशी. आणि त्या बुद्धीवर विषयाचा संबंध जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत ती संत विचारात राहत नाही, आणि देव प्राप्तीचं साधन बाजूला राहतं. आणि विषय प्राप्ती करूनच महाराज म्हणजे आपलं कीर्तन करून आपल्या घरी जातोय. तसं मी सुद्धा आता तुम्हाला बगल देऊ.